भुजबळ साहेबांनी जरांगे पाटलांनी मेळावे घेतले म्हणून भुजबळ साहेबांनी मेळावं घेणं हे प्रतियुद्ध उभा करण्याची गरज नव्हती. कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मिनिस्टर आहेत, सध्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी पुन्हा समाजात जाऊन जागं करणं किंवा प्रतिमेळावे घेणं आणि मराठ्यांना ज्यावेळी आरक्षण मागणी चालू होती त्यावेळी ओबीसीने घाबरण्याचं कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं मराठा समाजाचं आरक्षण हे मिळालं पाहिजे त्याचा मी कडवा समर्थक आहे. आणि ही मराठा समाजातील तरुणांची तीव्रता प्रचंड मोठी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे याचा उद्रेक होण्याच्या अगोदर निर्णय होणं गरजेचं आहे. तो होईल आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हा निर्णय लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे. भुजबळ साहेबांनी जरांगे पाटलांनी मेळावे घेतले म्हणून भुजबळ साहेबांनी मेळावं घेणं हे प्रतियुद्ध उभा करण्याची गरज नव्हती. कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मिनिस्टर आहेत, सध्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडायला मंत्रिमंडळाचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं. म्हणून त्यांनी पुन्हा समाजात जाऊन जागं करणं किंवा प्रतिमेळावे घेणं आणि मराठ्यांना ज्यावेळी आरक्षण मागणी चालू होती त्यावेळी ओबीसीने घाबरण्याचं कारण नाही. त्यांच्यावर जर अन्याय होऊन दिलं आरक्षण त्या दिवशी तुम्ही मेळावे घ्या. आज तुमच्यावर अन्याय झाला नाही, होणार आहे गृहीत धरून का मेळावे घेताय तुम्ही? हे भुजबळ साहेबांचं धोरण मला थोडं चुकीचं वाटतंय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.